बघितले आणि म्हणले हाका मारला त्याने तरी पण बघितलं नाही मारते. तिकडे मोठ्या मामाच्या घरी गेले आणि माझं बघितलं सुद्धा नाही. अरे जाऊ दे काहीतरी आज काम असेल म्हणून गेले असते तिथं. काकू आमच्या आंटी घरी त्याला पत्रिका दिस सांगितली. हे झालं पत्रिका. बरं ठीक आहे राहू दे. बरं तू ये की काहीतरी खाऊन जा ना. नको नको काकू जाते मी. अरे कल्पना, ही पत्रिका कोणाची? आले का तुम्ही? अहो ते भाई आले होते दादाची पत्रिका देऊन गेले तर आपल्याला. राहुल आला? आणि कुठे राहुल? अहो दादाच्या घरी पत्रिका दिली तिथूनच पाठवून दिली आपल्याला. खरंच काय दिवस भारी आले. आजकाल पैशावाल्याच किंमत आहे. लय अवघड आहे. मामाच्या घराला घर सोडून मोकळं घरी, तरी पण राहुल आपल्याकडे नाही आला. अहो येते ना की काहीतरी गडबड असेल म्हणून आले नसते ना. येताना येते ना आपल्याकडे. अरे कल्पना, 3 वर्ष झाले राहुल आपल्याकडे आला सुद्धा नाही. आणि जरी आला ना आपल्याकडे पाणी सुद्धा घेत नाही. आणि मामाचे देतो आणि 2-3 दिवस राहतो. अगं गंज डोळ्यासमोर दिसतंय. अगं माझ्याकडे आज गंज पैसा नाही, पण राहुल आपल्या दारा सुद्धा नाही आला. आणि हा आज मामाकडे पैसा आहे तर भाऊ तिथं आरामात राहतोय. आणि हा कल्पना माझ्या भावाला वाटणी सुद्धा कमी देत होते, पण माझ्यामुळं जास्त देईल. आणि हा माझ्या हिशेला जी जमीन का मला कमी जरी असली ना त्याच्यामुळेच माझं समाधान आहे. आणि हा तो माझा भाऊ आहे, त्याचं जर चांगलं झालं ना त्याच्यामुळेच माझं समाधान आहे. आणि हा कल्पना लोकांच्या दारामध्ये पत्रिका देतो तिथूनच म्हणतो आपल्या भावाला पत्रिका दे. बघ ना आज वेळ किती बेकार आली. बघा ना आजकाल किती बदललंय. सारे पत्रिका घेऊन आले तर आपल्या दारापर्यंत सुद्धा नाही. बघा ना आपल्याला त्यांना पत्रिका लांबूनच दिली. त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्यात जायला नको. त्यावेळेस वाटण्यासाठी एवढे भांडणे चालले होते तर मामा त्यावेळेस त्यांना वाटणी पण देत नव्हते. आणि बघा ना त्यावेळेस तुम्ही सगळं केलं आणि आता तुम्ही वाईट झाले आणि ते सगळे चांगले झाले. हा आता चांगल्या कार्यक्रमाला आपल्याला बोलायला त्यांना आता लाज वाटायला लागली. कल्पना इथे खरी दुनिया आहे. जिचं आपण चांगलं करतो ना तेच माणूस आपल्याला पळतो.